नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत नगरपालिकेच्या कार्यालयात आणि आपल्या सोबत आहेत मुख्याधिकारी उमरेड नगरपालिकेचे. आपण त्यांच्याच दालनात आलो आहे. विषय असा आहे सर, नमस्कार. नमस्कार. नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यात. बरोबर. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची नियुक्ती सुद्धा झालेली आहे आणि स्वीकृत नगरसेवक सुद्धा त्याच वेळेस घोषित झाले आहे. तर आता उमरेडची जी जनता आहे, जो मतदार वर्ग आहे, त्यांच्या माहितीसाठी हे जे नगरसेवक निवडून आले, त्या नगरसेवकाचा मानधन कसा असतो, त्यांना मानधन कोण देतं, कुठून मिळतं आणि किती मिळतो, हं, त्याची हं, हं, माहिती, हं. नगराध्यक्षांना मानधन किती मिळतो, तसेच विविध विकास कामांसाठी येणारे निधी आणि तो निधी खर्च करण्याचे अधिकार कोणाला असतात, निधीची मर्यादा असते का, या सगळ्या विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी ही आजची जी, चर्चा आहे. जी. तर त्या मानधनाबद्दल काय सांगाल आपण? नगरपालिकेमध्ये जे लोक नियुक्त जे नगरसेवक आहेत, हं, नगराध्यक्ष आहेत, हं. हे लाभाचे पद नाही. अच्छा. त्याच्यामुळे त्यांना मानधन नसतो. नगराध्यक्ष जे असतात, त्यांना अ वर्ग, ब वर्ग आणि क वर्ग नगरपालिकेच्या दर्जाप्रमाणे त्यांना मानधन देण्यात येतो. आपल्याकडे जे ब वर्ग नगरपालिका आहे उमरेड, हं. त्याच्यामुळे आपल्या इथं नगराध्यक्षाला ₹20,000 पर मंथ हा मानधन असतो. त्या अच्छा. व्यतिरिक्त कुठलाही जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना इतर कुठलेही मानधन नसतात. सभा कामकाज ज्या दिवशी असते, सर्वसाधारण सभा असेल, स्थायी हं, सभा असेल किंवा विशेष समितीची सभा असेल, हं. त्या समितीच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी म्हणून ₹300 हा त्यांना त्या दिवशीचा सभा भत्ता देण्यात येतो कुणाला? नगरसेवकांना? नगरसेवकांना. अच्छा. आणि तो जो खर्च आहे, हं. हा नगरपालिकेच्या सर्वसाधारण निधीमधून आपल्याला देण्यात येतो. त्या संदर्भामध्ये शासनाकडून कुठलाही अनुदान हं. नगरपालिकेला प्राप्त होत नाही. अच्छा. आणि नगराध्यक्ष जे आहेत, अ, जो निधी येतो प्रत्येक विकास कामांसाठी, तो निधी जो असतो त्या निधीचं काही रेशो असतो का, की किंवा मर्यादा असते का, की एवढाच निधी या वर्षासाठी किंवा पुढच्या 5 वर्षांसाठी? आपल्याकडे जो निधी येतो विकास कामांसाठी, हा आपल्या शहराची एकूण लोकसंख्या किती आहे, हं. आपल्या शहराचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, त्या क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या आधारावर आपल्याला मधून पैसे येत असतात. डीपीसीच्या मुख्य 3 योजना आहेत. हं. एक आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना आहे. हं. एक आहे दलितेतर वस्ती सुधार योजना हं. आणि एक आहे नगरोत्थान जिल्हास्तर योजना. अच्छा. तर आपल्याकडे ह्या योजनेतून जो फंड येतो, हा आपली लोकसंख्या हं. आणि आपलं एकूण क्षेत्रफळ ह्या आधारावर येतो. आपल्याला नियत वेळ मंजूर किती आहे ह्या वर्षीचा, हं. हे मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपल्याला समजतं. हं. त्याच्यानंतर आपण नगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा असते, ज्यामध्ये त्यामध्ये सगळे नगरसेवक असतात, नगराध्यक्ष असतात. हं. हे कामाची प्रायोरिटी कुठे आहे, हं. त्या कामाच्या प्रायोरिटीनुसार कामं निश्चित करतात आणि मग आपण ते कामं निश्चित झाल्याच्या नंतर त्याचं सविस्तर अंदाजपत्रक तयार करतो. हं. त्याचं तांत्रिक मान्यता पी-डब्ल्यू-डी किंवा एम-जी-पीच्या मुख्य अभियंत्यांकडून घेतो हं. आणि त्याच्यानंतर आपण प्रशासकीय मान्यतेसाठी मान्य जिल्हाधिकारी सरांकडे ते पाठवत असतो. अच्छा. त्याच्यामुळं इथं कोटा पद्धत नाही आहे, की ह्या प्रभागामध्ये एवढा निधी, त्या प्रभागामध्ये हं. तेवढा नाही. हं. सर्वसाधारण सभेने हे ठरवायचं असते, की प्रायोरिटीनं कोणते कामं कोणत्या निधीतून करायची आहेत. याच्यामध्ये एक आहे, की जे दलित वस्ती योजना आहे, ते सगळं हा दलित वस्ती जे राखीव प्रभाग आहेत, हं. आरक्षित प्रभाग आहेत, त्यामध्येच खर्च करता येते. ते इतरत्र खर्च करता येत नाही. हा एक त्याच्यातली एक विशेष निधी असतो तो. आणि दलितेतर वस्ती निधी आपण हा शहरांमध्ये म्हणजे जे प्रायोरिटी आहेत, त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. अजून पुढचं. राज्यस्तराचे पण योजना आहेत, वैशिष्ट्यपूर्ण योजना, हं. वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान राज्यस्तर, ह्या यात्रा स्थळ, हं. ह्या अशा वेगवेगळ्या योजना आहे. विशेष रस्ता अनुदान आहे. हं. ह्या योजनेचे जे पैसे असतात, हे नगरपालिकेला विशेष समजा गरज पडली, तर त्यांच्या मागणीतून, माननीय नगराध्यक्षांच्या मागणीतून किंवा पालकमंत्र्याच्या माध्यमातून ते नगरपालिकेला विशेष कामासाठी उपलब्ध होत असतात. अच्छा. पुन्हा आता आपल्या नगरपालिकेमध्ये जो महसूल येण्याचे जे सोर्सेस आहेत, जे जी, स्रोत आहेत, जी. ते कोणकोणते आहेत? आपल्याकडे महत्त्वाचा जो उत्पन्नाचं साधन असतो नगरपालिकेचा, हा असतो मालमत्ता कर. हं. दुसरा आहे त्यातला शिक्षण उपकर असतो. आपल्याकडे रोजगार हमी कर असतो. पण हे दोन्ही कर आपल्याला शासनाला जमा करावे लागतात. अच्छा. नगरपालिकेला ते मिळत नाही. हं. दिवाबत्ती कर, अग्निशमन कर आहे आपल्याला. ते
छोट्या प्रमाणात असतात, पण नगरपालिकेचं उत्पन्नाचं महत्वाचं साधन आहे ते. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे जे फ्लेक्स बॅनर शहरामध्ये लावतो, त्याच्यातून देखील नगरपालिकेला उत्पन्न प्राप्त होत असते. आपण जो वेगवेगळ्या घरांमध्ये, वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा करत आहोत, पाणी पुरवठा कर पण आपण घेत असतो. त्याच्यातूनही उत्पन्न नगरपालिकेला मिळत असते. त्याच्यानंतर आपण जे शहरामध्ये वेगवेगळ्या जागा लीजवर दिलेल्या आहेत, भाड्याने दिलेल्या आहेत, दुकान गाडे नगरपालिकेचे स्वतःचे आहेत, ह्या सगळ्यांमधून नगरपालिकेला उत्पन्न मिळत असते. पुन्हा जो कचरा व्यवस्थापनाचा विषय आपल्या इथे डम्पिंग यार्डला, तर त्या कचऱ्याची विल्हेवाट होताना काही त्याच्यातले गोष्टी आपण विकतो, जसं कंपोस्ट खत म्हणा किंवा प्लास्टिक आहे, त्याच्यातला लोखंड आहे, तर यासारख्या गोष्टीमधून जो पैसा येतो तो कुठे वापरला जातो बघा आपल्या इथे? आपल्याकडे घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रक्रिया केंद्र आहे. हं. त्या प्रक्रिया केंद्रामध्ये आपण शहरातल्या सगळ्या प्रभागातला जो कचरा आहे हा तिथं नेत असतो. प्रायमरी सेग्रिगेशन हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. बरोबर. त्यांनी ते घरी करणे अपेक्षित आहे. नक्कीच. आपल्याकडे बऱ्यापैकी लोक त्याला प्रतिसाद प्रतिसाद देत देत आहेत हं. आणि बऱ्यापैकी प्रायमरी सेग्रिगेशन हे घरीच होत आहे. सेकंडरी सेग्रिगेशन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कचरा संग्रहित केला जातो. आपला 1-2 संस्थेसोबत MOU आहे. प्लास्टिकचा कचरा असेल किंवा इतर अनुषंगिक कचरा असेल, हा आपण त्या कंपनीसोबत MOU केला असल्यामुळे ते लोक तिथं नेतात. आणि ज्या भागातून आपला कचऱ्यापासून जो आपण खत बनवत आहोत, त्या खताला आपल्याला हरित ब्रँड महाराष्ट्र शासनाने दिला होता. त्या हरित ब्रँडच्या आधारे आपण तिथलं कचरा पासून जो खत तयार केलेला आहे, हा आपण नागरिकांना उपलब्ध करून देतो. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांनी तो नेलेला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांना जर काय त्याचा वापर असेल तर आपण तिथं जे शासनाने निर्धारित किंमत आहे त्या किमतीमध्ये त्यांना उपलब्ध करून देतो. इन केस जर तिथं आपल्या खताच्या साठवणूक कमी पडली, काय पडली, तर आपण इतर ठिकाणी साठवतो. आणि आपले स्वतःचे जे गार्डन आहेत, नगरपालिकेचे जे उद्यानं आहेत, त्या ठिकाणी देखील आपण तोच खत वापरतो आहे. पुन्हा जो मलनिस्सारणाचा जो विषय आहे, लोकांच्या घराघरातून जे मल आपण कलेक्ट करतो, एक आपलं वाहन आहे, त्यातून सुद्धा आपण सोनखत तयार करतो. बरोबर आहे. आणि त्या लोकांच्या घरचे टँक रिकामे करण्यासाठी आपण एक चार्ज घेतो. बरोबर आहे. तो सुद्धा मग या हो, सगळ्या गोष्टी आपल्याकडे फिकल स्लज मॅनेजमेंट FSTP नावाचा एक शासनानं जो प्रोजेक्ट राबवला होता शहरांमध्ये, आपल्याकडे तो 10 MLD चा प्रोजेक्ट आहे. शहरामध्ये ज्या टँकमधून आपण ते मल उचलतो, तो सगळं आपण तिथं निचरा करतो. तिथं एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रिया अंतर्गत आपण ते सगळं फिल्टर करून तिथून सोनखत निर्माण होत आहे आणि त्याची देखील साठवून आपण तिथं करतोय. कोणत्याही नागरिकाला जर त्या सोनखताची आवश्यकता असेल, तर आमच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून ते उपलब्ध करून घेऊ शकतात. त्यासाठी आपण किती दर आकारतो? दर आकार नगरपालिकेला म्हणजे ते कलेक्ट करताना लोकांच्या घरून? दर आकारताना ते वाहनाची किंमत, ड्रायव्हरची किंमत आणि ते जे FSTP प्लांट जो आहे तो स्मूथली ऑपरेशन होईल या आधारे ते दर निश्चित केलेले आहेत. काही ठिकाणी 2,000 रुपयापासून 4,500 रुपयापर्यंतचे ते दर आहेत आपल्याकडे. बरं, एका वर्षात किती सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे? सर्वसाधारण सभा घेण्यासंदर्भामध्ये कसं असते की ज्या नगरसेवकांना त्यांचे कुठले विषय पुढच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवायचे असतील चर्चेला, त्यांनी 7 दिवसाच्या आधी लेखी स्वरूपामध्ये माननीय नगराध्यक्षांना किंवा सीओना, सभा अधीक्षक जे असतात त्यांच्या मार्फत पत्र द्यायचं असते की हे असे महत्वाचे विषय मला सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेला आणायचे आहेत. ते सगळे एकत्रित झाल्याच्या नंतर माननीय नगराध्यक्ष ते विषय सिलेक्ट करतील आणि सभेपुढे ते कामकाजासाठी ठेवतील. असं आहे की दर महिन्याला एक सर्वसाधारण सभा व्हायला पाहिजे असे संकेत आहेत. परंतु समजा त्याच्या 15 दिवसात घ्यायला काही अडचण नाही आहे, ते घेऊ शकतात. सर्वसाधारण सभा जी असते त्या सभेची नोटीस 7 दिवसाच्या आधी त्या नगरसेवकांना भेटायला पाहिजे. विशेष सभा जी असते त्याची नोटीस 3 दिवसामध्ये नगरसेवकांना सर्व व्हायला पाहिजे. आणि विशेष सभा असेल तर मग ते 24 तासामध्ये जरी घेतली, अति तातडीचा काही विषय नगरपालिकेसमोर आला असेल, 24 तासाच्या सभेने आपल्या नोटीसला देखील ते होऊ शकतं. बरं, करामध्ये वृद्धी झाली, मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, हे जर कर वाढवायचे आहे, मग त्यासाठी तो विषय त्यांना त्या सभेमध्ये मांडणं बंधनकारक आहे? होय, अगदी योग्य आहे की पाणी पुरवठ्याचे दर वाढवायचे असतील,
टॅक्स कलेक्शन सिस्टममध्ये टॅक्स वाढवण्याचा संबंधित काही विषय असेल, हं. कारण खर्च रोजच्या रोज वाढत आहे. बरोबर. त्या अनुषंगाने उत्पन्नाचे स्रोत हे मर्यादित आहेत. हं. तर ते वाढवण्यासाठी एक निश्चित ठराव आवश्यक असतो आणि त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचं काम हे प्रशासनाचं असतं. बरं, तो जो ठराव असतो, ते दोन्ही पक्षातील नगरसेवकांच्या संगनमतातूनच तो घेतला जात असेल कदाचित. नाहीच. म्हणजे जे ठराव असतात हे वैयक्तिकरित्या पण नगरसेवक माननीय नगराध्यक्षांना कळवू शकतात हं. आणि ते कुठले प्रस्ताव चर्चेला ते ठराव आणायचे हं. हे माननीय नगराध्यक्षांचा अधिकार कक्षेतला तो विषय आहे. त्याच्यावर चर्चेअंती निर्णय होतो आणि त्याची अंमलबजावणी मग पुढे होते. कारण त्या करवाढीचा थेट प्रभाव जनतेवर आणि लोकांवर पडतो. तर जी. त्यामुळे त्या करवाढीमुळे लोकसुद्धा नाराज होऊ शकतात. तर तो ठराव पास करताना सर्वांचं मत त्यांना गृहीत धरूनच ते काम करावं लागत असेल. बरोबर आहे. म्हणजे लोकांच्या अपेक्षा नगरपालिकेकडून खूप आहेत. हं. आणि अपेक्षा त्याच्याकडूनच असतात ज्या अपेक्षा पूर्ण करतात. बरोबर. त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा ज्या वाढत आहेत, हं. त्या ह्यासाठीच वाढत आहेत का कारण आम्ही अपेक्षा त्या पूर्ण केलेल्या आहेत हं. म्हणून वाढत आहेत. परंतु अपेक्षा पूर्ण करताना आपल्याला जे इन्कम आहे, आपली आय आहे, ती वाढवणं देखील तेवढंच आवश्यक असते. बरोबर. नाहीतर दर्जेदार सेवा तर भेटणं म्हणजे ते देणं थोडंसं अवघड होऊन जाईल आणि ज्या अस्तित्वात सेवा देतो त्याचा पण दर्जा कमी-कमी व्हायला लागेल. त्याच्यामुळं हे जे दरवाढीचे जे ठराव असतात, हे नाईलाजानं हं. नगरपालिकेला करावे लागतात आणि खूप मोठा भुर्दंड नागरिकावर पडणार नाही याची काळजी सगळेच नगरसेवक त्यामधून घेत असतात. बरं, शहरात अनेक ठिकाणी असे रिकामे भूखंड आहेत पडलेले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आहे. कुठे सांडपाणी जमा होते. बऱ्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य असते. तर त्या अनुषंगाने मग आपण काय उपाययोजना राबवतो? आपल्या जे महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायत अधिनियम 1966 आहे, त्या नियमाप्रमाणे खाजगी जागेवरचं कचऱ्याची विल्हेवाट लावणे किंवा तिथलं झाडे-झुडपं काय असतील त्याची हं. सगळी देखभाल दुरुस्ती ठेवणे किंवा व्यवस्थित ठेवणे हं. हे त्या खाजगी मालकाचं कर्तव्य काम आहे. जर त्यांनी ते केलं नाही, तर त्याच्यावर दंड आकारायचे देखील नगरपालिकेला अधिकार आहेत. परंतु नगरपालिका बऱ्याचदा सामंजस्याची भूमिका घेत असते हं. आणि तो जो परिसर आहे लोकांना त्रास होऊ नये म्हणून ते आपण आपल्या स्तरावर ते स्वच्छ करत असतो. परंतु ही प्राथमिक जबाबदारी ह्या त्या भूखंड धारकाची, त्या भूखंड मालकाची असते. हं. आपल्या नगरपालिकेच्या अधिनियमामध्ये जर त्या मालकाने ते दुरुस्त केलं नाही, तर आपण ते दुरुस्त करून त्याच्यावर काय म्हणतात त्याला बोजा पण त्याच्या मालमत्तावर चढवण्याचे प्रावधान आपल्याकडे आहेत. हं. बरं, नागरिकांना आपल्या कार्यालयात कोणकोणती दस्तऐवज, कागदपत्र मिळवण्यासाठी इथे यावे लागतात? म्हणजे जे नेहमी उपयोगात पडतील अशी कागद? आपल्याकडे जन्मापासून मृत्यूपर्यंत हं. सगळं नगरपालिकेकडे तो विषय आहे. हं. म्हणजे एक जन्म दाखला असेल, मृत्यू दाखला असेल, मालमत्ता कराचा उतारा असेल, पाणी पुरवठ्याचं हं. ॲप्लिकेशन असेल, त्याच्यानंतर घर बांधकाम परवानगीसाठी अर्ज हं. करायचा असेल, PMAY अर्ज करायचा असेल किंवा तुम्हाला हे पाहिजेल असेल, बांधकाम तुमच्या घरासमोर काही सेवा सुविधा पाहिजेल हं. असेल, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे फॅसिलिटी सेंटर आहे. त्या ठिकाणी नागरिक त्यांच्या सोयीप्रमाणे अर्ज करू शकतात. परत आपल्याकडे IWBP सॉफ्टवेअर हा शासनानं उपलब्ध करून दिलेला आहे सगळ्या नागरिकांना. त्याच्यात ऑनलाईन सेवा त्या आहेत. त्याच्यामध्ये नागरिकांना टॅक्स भरायचा असेल, कुठल्याही प्रकारची NOC पाहिजेल असेल, हं. त्या संबंधामध्ये ते ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि त्यावरूनच त्यांना ते ऑनलाईन सेवा पण उपलब्ध होईल. बऱ्याचदा नागरिकांच्या तक्रारी असतात, की या कागदासाठी वारंवार जावं लागतं, पायपीट करावी लागते. तर अशी काही मर्यादा आहे, की एवढ्या दिवसात हा डॉक्युमेंट्स लोकांना मिळायलाच पाहिजे. इथल्या कर्मचाऱ्यांनी तो त्यांना देणे बंधनकारक आहे. अशा अ, पद्धतीचं काही? आपल्याकडे सेवा हक्क अधिनियम 2015 लागू आहे. हं. त्याप्रमाणे प्रत्येक सेवा ही किती दिवसात द्यायला पाहिजे हे आपल्या नगरपालिकेच्या विभाग प्रमुखांना, त्यांच्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. हं. परंतु काय होतं, नगरपालिकेमध्ये सेवा देत असताना एखाद्या अर्जदारानं अर्ज केला, हं. तर त्याच्यासोबत जर आवश्यक दस्तावेज जोडले नसतील, तर आपल्याला ते निर्गमित करायला थोडीशी अडचण निर्माण होते. हं. तो बरोबर 7व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी येतो. पण आपण त्याला ते सांगतो, की हे आम्हाला पाहिजे, त्याशिवाय आम्हाला हे देता येत नाही. हं. तो परत 15 दिवसांनी येतो. ही मोठी अडचण आहे. त्याच्यामुळं आपण आता एक SOP तयार करून घेतो, की हे डॉक्युमेंट जोडले हं. तरच तुम्हाला अर्ज स्वीकारण्यात येईल. हं. त्याशिवाय तो अर्ज स्वीकारण्यात येईल नाही. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नगरपालिकेमध्ये जो प्रशासकीय दिरंगाईपणा दिसून येतो, की हं. लोकं त्याची आपल्याकडे
तक्रार करत असतात. तर हा एक मोठा आहे की लोक एक मोघम स्वरूपाचा अर्ज करून आवाजामध्ये देऊन जातात हं. आणि त्या संदर्भात मग प्रशासकीय कारवाई आपल्याला करता येत नाही. आणि दर्शनी भागामध्ये या कामासाठी एक त्या पर्टिक्युलर कामाची जो कालावधी एवढ्या वेळात ते कागद त्यांना देणं अनिवार्य आहे हो, हो. आणि त्या कामासाठी लागणारे शुल्क ते सुद्धा तिथे प्रसिद्ध येस. करणं गरजेचं आहे. आपल्याकडे ते प्रसिद्ध आपल्या जे फॅसिलिटी सेंटर आहे त्यामध्ये ऑलरेडी केलेलं आहे. हं. त्या संदर्भामध्ये आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरही केलेले आहे. आपल्या जो 2 विभागाच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्यामध्ये पण ते आपण डिस्प्ले केलेलं आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी ते सगळं बघून आवश्यक दस्तावेज जर वेळेत दिले, तर आपल्याला 100% सोयी त्यांना विहित कालावधीत उपलब्ध करून देता येतील. विकास कामांसाठी जो निधी येतो आणि ती कामे आपल्याला कंत्राटदारांना द्यावी लागतात. आता मागच्या टर्ममध्ये विरोधी पक्षातले जे नगरसेवक होते किंवा काही होते त्यांचे पदाधिकारी त्यांच्याकडनं सतत आरोप होत होते, की जे सत्तेत नगरसेवक आहेत, ही लोकं कंत्राटं घेतात आणि रस्त्यांचे झाले, नाल्यांचे झाले. तर अशी काही तरतूद आहे का, की नगरसेवक म्हणजे जो पदसिद्ध व्यक्ती आहे, तो त्या कामाची कंत्राट घेऊ शकतो का? असं कुठलाही लोकप्रतिनिधी कोणत्याही स्तरावरचे शासकीय काम कंत्राटदार म्हणून करू शकत नाही. अशी परवानगी कुठेही नाही. जर असं आढळलं तर ते लीड टू डिस्क्वालिफिकेशन अशा प्रकारचं ते असते. त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही, हं. की नगरसेवक हे डायरेक्ट कंत्राटदार म्हणून काम करतात असं. ते स्वतःच्या नावाने न घेता त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने सुद्धा घेतात. तर ते सुद्धा त्याच्यात चालतं का? इमिडिएट जे नातेवाईक असतात, हं. इमिडिएट नातेवाईकांच्या नावे असे कंत्राट घेता येत नाही आणि अशी जर तक्रार आली, तर नगरपालिका प्रशासन नक्कीच त्या संबंधी चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल. आता मधल्या 4 वर्षाच्या काळात म्हणजे जो प्रशासकीय कार्यकाळ होता, त्यावेळेस काही अधिकारी आणि कर्मचारी हे सुद्धा कंत्राट घेण्यात व्यस्त होते किंवा यांनी सुद्धा कंत्राटं घेऊन अनेक कामं केली. अशी सुद्धा चर्चा उमरेड शहरात होती. तर अधिकारी किंवा कर्मचारी हे कंत्राट घेऊ शकतात का? अधिकारी किंवा कर्मचारी देखील शासकीय कंत्राट घेऊ शकत नाहीत. अशी चर्चा जे तुम्ही आता मला सांगताय, अशी चर्चा मी पण ऐकली होती. पण त्या संबंधीची कोणतीही तक्रार हं. या कार्यालयाला किंवा आमच्या वरिष्ठ कार्यालयाला प्राप्त नाही. अशी जर आमच्या कडे जर तक्रार प्राप्त झाली, तर नक्कीच त्या संबंधामध्ये आम्ही चौकशी करू आणि योग्य ती शासन त्यांना होईल. सर पाणी पुरवठा कशा पद्धतीने होतो आपल्या उमरेड शहरातला? बऱ्याचदा नागरिकांच्या तक्रारी असतात, की आमच्याकडे पाण्याचा प्रवाह कमी आहे किंवा गढूळ पाणी येतं. बऱ्याच ठिकाणी ते पंप सुद्धा लावतात पाणी येत नसल्यामुळे. तर त्या पाणी पुरवठ्या बद्दल आपण काय सांगाल? आपल्याकडे मकर ढोकळा आणि तिथून 2 वेगवेगळ्या ज्या स्कीम झाल्या आपल्या शहरामध्ये, हं. तिथून पाणी पुरवठा होतो. आणि पाणी पुरवठा हा नियमित होतो शहरामध्ये. आपल्याकडे पाणी पुरवठ्यासाठी झोन तयार केलेले आहेत. हं. झोननुसार आपण पाण्याचं डिस्ट्रिब्युशन करत असतो. त्याच्यामुळे सगळ्या म्हणजे वर्षभर कोणाला सकाळी 6 वाजताच पाणी भेटेल असं नाही आहे. हं. तर ती राउंड म्हणजे दर 3 महिन्यांना त्याचं टाईम टेबल आपण निश्चित करत असतो हं. आणि त्या टाईम टेबलनुसारच त्या नागरिकांना तो पाणी पुरवठा होत असतो. ह्याच्यामध्ये काय आहे, की जेव्हा डिस्ट्रिब्युशन पाण्याचं होते, एखाद वेळेस लाईट नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे ती टाकी पूर्ण क्षमतेनं भरत नाही. हं. तर त्यामुळे पाण्याची 1 तास पाणी येणारा हा त्या दिवशी 45च मिनिटं येतो. हं. जिथं अर्धा तास येणारा असेल तिथं तो 40 मिनिटं किंवा 20 मिनिटंच येतो. ही गोष्ट आहे, पण ही मोठ्या प्रमाणात नाही. हे हं. कधीतरी होणारी घटना आहे हं. महिन्यातून. पण बऱ्याचशा भागामध्ये नियमित पाणी पुरवठा नगरपालिकेकडून होत असते आणि आपण जो एंड युजर आहे नगरपालिकेतला पाणी पुरवठ्याचा एंड युजर जो आहे, हं. त्या एंड युजरकडून आपण नियमितपणे पाण्याचे नमुने घेत असतो आणि शासकीय जे प्रयोगशाळा आहे, त्या प्रयोगशाळेमध्ये तो पाणी पुरवठ्याचे गुणवत्ता तपासणीसाठी आपण नियमितरित्या पाठवत असतो हं. आणि त्याचा देखील आपण फॉलोअप घेत आहोत. अशा पाणी पुरवठा नगरपालिकेकडून जो होत आहे आता, हा उच्च दर्जाचा आणि गुणवत्तापूर्ण आहे. आपल्या इथे जे सोर्सेस आहेत, स्रोत आहेत जलसाठ्याचे ते किती आहेत? आपल्याकडे 2 सोर्स आहेत आणि आपल्याकडे जो पाणी पुरवठ्याची क्षमता आहे, हे आपल्या त्या टाक्या. मकरढोकळा रोडवर आहे. हं. आपल्याकडे एकूण 8 मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत हं. शहरामध्ये आणि शहराचा जो आता वाढता पॉप्युलेशन आहे, फ्लोटिंग हं. पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात आहे. हं. ते सगळं कव्हर करण्याला एक वाढीव पाणी पुरवठा स्कीम देखील मागच्या काळामध्ये ते तयार झालेली आहे. आता ती जरा तांत्रिक मान्यतेच्या स्तरावर आहे. भविष्यामध्ये आपल्याला 24/7 पाणी म्हणजे कोणाला टाकीमध्ये नाही, तर ते टॅप वॉटरच भेटेल 24/7 ह्या दृष्टिकोनातून नगरपालिकेचं नियोजन सुरू आहे आणि जर ते झालं तर मला वाटत नाही की लोकांना टाक्या ठेवण्याची वेळ येईल शहरामध्ये.
आणि दुसरा विषय आहे घरकुलाचा. आतापर्यंत आपल्या उमरेड शहरामध्ये किती लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे? आपल्याकडे PMAY 1.0 अंतर्गत 350च्या वर घरकुल मिळालेले आहेत. हं, PMAY 2.0 मध्ये देखील आतापर्यंत आपल्याकडे 400च्या वर अर्ज आलेले आहेत. त्यातल्या मला वाटते 328 लोकांना आपण घरकुल ऑलरेडी दिलेले आहेत. हं. बाकीच्यांचे अर्ज काही त्रुटी किंवा छोट्या-छोट्या कारणामुळे जे होते ते आपण आता कंपाईल केलेले आहे. त्यांचा देखील सविस्तर प्रस्ताव मला वाटतं 61 लोकांचा प्रस्ताव हा आपण आता स्टेट गव्हर्नमेंटकडे अप्रूव्हलसाठी दिलेला आहे. अच्छा. अजून एक मोठी अशी बाब आहे की अफोर्डेबल हाऊसिंग अंतर्गत PMAY अंतर्गत मध्ये 4 घटक आहेत. हं. त्याच्यामध्ये एक आहे अफोर्डेबल हाऊसिंग. तर त्या अंतर्गत देखील आपल्याकडे 101 अर्ज आलेले आहेत. आपण म्हाडासोबत MOU केलेला आहे आणि म्हाडासोबत MOU केल्याच्या नंतर त्यांना देखील आपण म्हाडाची एक जागा इथं विकसित होणार आहे लवकरच. अच्छा. त्या अंतर्गत आपण त्यांना तिथं घरं देणार आहोत. ही चर्चा होती नगरपालिकेतील कारभार कशा प्रकारे चालतो, कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये काय काय कामं केली जातात, नागरिक, नगरसेवक, नगराध्यक्ष या सगळ्यांमधला समन्वय कशा पद्धतीने साधला जाऊ शकतो, नगराध्यक्षांना किती मानधन मिळतं, याबाबत आपण आज मुख्याधिकारी यांच्याकडे आपण आलो होतो, यांच्याशी संवाद साधला. तर अशाच प्रकारच्या पुन्हा तुम्हाला जर काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील किंवा काही गोष्टींची माहिती हवी असेल तर विदर्भ आवाजशी नेहमी जोडून राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. धन्यवाद.